दिसते हे फसफसते? लिंबावर आपण काय टाकलंय? मग लिंबावर काय आलंय? दिसतंय सगळ्यांना? लिंबाला फेस का आला? तर लिंबू आणि सोडा यांची क्रिया झाली आणि त्या क्रियेमधून CO2 वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडायला लागला. हा फेस आपण जेव्हा चोखणार आहे, चोखून पोटात घेणार आहे. कोण चोखते? एक मिनिट, फातिमाचं पोट दुखतंय ना? बघा त्याचं पोट दुखते, हिनं लिंबू सोडा खाल्लंय. तर हा लिंबू सोडा खाल्ल्यानंतर काय होते की पोटामध्ये गॅस धरलेला आहे, पोटामध्ये हवा साठून राहिलेली आहे. त्या सोड्यामुळं गॅस पास होतो, बाहेर पडतो शरीरातून आणि त्यामुळे पोट दुखायचे राहते. थोड्या वेळानं फातिमाचं पोट दुखायचं राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण सोडा आणि लिंबू यांची क्रिया झाल्यानंतर काय होतं हे पाहिलेलं आहे. पोट दुखायला लागल्यानंतर आपण सोडा लिंबू का पितो हा प्रयोग आपण आता पाहिला. सर्वांना प्रयोग कसा वाटला? सोडा लिंबू प्यायला कुणाला आवडतं? पण सारखं सोडा लिंबू प्यायचं नाही. कधीतरी सोडा लिंबू पोट दुखत असेल, जास्त दुखत असेल तरच प्यायचे, कारण हा सोडा सुद्धा आपल्या आतल्या आतड्यांना चांगला नसतो. सगळ्यांना सोडा लिंबूचा प्रयोग करायला